लिंगेश्वर पावनादेवी माते की जय, गांगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय, जय श्रीराम, हर हर महादेव. बस चलो रेडी. मोरया. हॉटेल सुंदरममध्ये थांबलेलो आम्ही. राजस्थानमधलंच एक गाव धिलवाडा. कारण रात्री आम्हाला जवळजवळ 12 वाजले इकडे यायला. आज आहे आपल्या लद्दाख राईडचा 3रा दिवस. कालचा दिवस ॲक्च्युली खूप हॅक्टिक गेला बिकॉज गाडी खूप प्रॉब्लेम देत होती मला. अजूनही चेकलाईट जळते आहे बघा. काय सीन आहे काय समजत नाही. फ्यूल पंपचा इश्यू आहे, स्पार्क प्लगचा इश्यू आहे की नक्की कसला इश्यू आहे का मला समजत नाही. पण गाडी बुक करते आणि बंद होते किंवा मध्येच पॉवर लॅग करते. बघू आता प्रॉपर कुठेतरी सर्व्हिस सेंटरला किंवा कोणाला तरी मेकॅनिकला दाखवावं लागेल कारण काही ऑप्शन नाही आपल्याकडे. आणि इथे आता सर्व्हिस सेंटर पण मला कुठे दिसत नाहीत नियर बाय. ठीक आहे, एनिवेज तुम्ही हा एन्जॉय करा लदाख राईडचा 3रा दिवस. आज आपला जो प्रवास असणार आहे तो उधमपूरच्या दिशेने असणार आहे. आता उधमपूर इथून 750 किलोमीटर आहे. एवढा प्रवास तर पॉसिबल नाही आहे एका दिवसात, पण जेवढं उधमपूरपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू तेवढा आपण करणार आहे. माझा हा राईट हँड आहे ना, मला फीलच होत नाही. म्हणजे फील होत नाही म्हणजे असं वाटतं त्याची शक्ती कमी झाली आहे, विकनेस झाला आहे या हाताला थोडा. ह्याच्यासाठी गाडीमध्ये क्रूज कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. क्रूज कंट्रोल खूप फायदेशीर आहे राईड घ्यायचं आहे. अच्छा पेट्रोल भरतो आहे हा भाई. ओके, पेट्रोल तर आपल्या गाडीत आहे, ऑलमोस्ट फुल आहे. सकाळचे आता 7:15 वाजले आहेत आणि ऊन बघा इथे किती ब्राईट आहे, किती सन ब्राईट आहे बघा. 12 वाजता काय हालत होईल यार. बट एक चांगलं आहे, इकडचे रस्ते खूप चांगले आहेत त्याच्यामुळे गाडी पळवायला मजा येते. ॲक्च्युली काल आमचा सीकरला थांबायचा विचार होता बट नाही थांबू शकलो कारण खूप उशीर झालेला आणि या रस्त्यावर रात्री यांना फोनच नव्हतं, लाईट पण नाही आणि एक बोलतात ना की एक हॉटेल पण भेटत नव्हतं. मग बोललो ते धिंडवाडा करून गाव होतं तिकडे, बोललो तिकडे 4-5 हॉटेल स्टे होते. आणि काल जो हॉटेल स्टे केला ना आम्ही तो पण म्हणजे बोलतात ना असा काम चलाऊ होता, एवढा काय असा म्हणजे खास नव्हता. ते बोलतात ना वेळेला खेळ उपवासाला सीताफळ, तशी गत झालेली काल आमची. बघा बघा हा लोड बघा काय केला नाही. बाप रे भाई. तर सीकरवरून आहे ना खाटूश्याम जवळ आहे. ॲक्च्युली मला खाटूश्यामला जायचं होतं बट ह्यावेळी तर ते पॉसिबल नाही कारण आपल्याला पुढचा पल्ला पण खूप मोठा गाठायचा आहे. सकाळी मॉर्निंग वॉक. ही झाडं बघा ना किती मस्त वाटतात अशी लाईनीत लावलेली. लिंबाची झाडं आहेत, कडुलिंबाची आणि बाभळीची. तर आता बोचीमध्ये आम्ही पोचलो आहे आणि खरंच आता आमचे बोचे दुखायला लागलेत. काय ऊन आहे यार, काय ऊन आहे. नागोर जिल्हा समाप्त. अच्छा नागोर इकडे येतं काय. नागोरी चहा खूप फेमस आहे इकडची आहे काय. नागोर जिल्हा समाप्त लिहिलेलं पाठी. गुजरातचे रस्ते केले आणि मला महाराष्ट्राबद्दल रिस्पेक्ट खूप जास्त वाढली आणि राजस्थानबद्दल. सिरियसली जेवढी हालत आमची गुजरातमध्ये खराब झाली आहे ना तेवढी कुठेच नाही. लडाखची ऑफ रोडिंग परीक्षा तरी तिकडे झाली, ट्युटोरियल तरी तिकडे झालं. बस 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 पूरा मत भरो बस बस पूरा मत भरो. शिट. आम्ही रेडबुल याच्यात ठेवलेलं आणि रेडबुल लिकेज व्हायला लागलं. बघितलं लिकेज का होतं तर समजलं भाई हे बघा लीक होतं. हे बघा आणि एवढं गरम है ना, ये बहुत ही गर्म हो गया एक्चुअली. वो मुझे लगता है साइलेंसर की वजह से गर्म हो गया. वो गर्म हवा लग के ना, गर्म हवा लग के वो पूरा हाँ वो इतना गर्म है हाथ में पकड़ नहीं सकते. कसलं फुगलंय बघा, कधी पण फुटेल असं वाटतंय. शिट, खतरनाक तापलं यार. काय माहिती काय झालं, एवढं रेडबुल ते गरम कसं झालं आतमध्ये. कदाचित मला असं वाटतं की सायलेन्सरची जी हवा लागत होती ना त्याच्यामुळेच ते गरम झालं असेल. हवा 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 गावात ह्याच्या. आता तुम्हाला जो विंड नॉईस येत असेल ना
तर थोडा मॅनेज करा, कारण काही ऑप्शन नाही मला, कारण मी ऑलरेडी खूप स्लो चाललो आहे. तर त्याच्यामुळे मी अजून गाडी स्लो नाही चालवू शकत. तर ह्या 110, 104 या स्पीडला विंड नॉईज तुम्हाला येणारच. तर थोडं मॅनेज करून घ्या. ये भाई हा डंपर बघ, डायरेक्ट घुसतात ते लोक. आरशे बिरशे बघतात की नाही काय म्हणतात. सो आता हरियाणा आणि राजस्थान बॉर्डरजवळ आपण पोचलेलो आहोत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि आता हरियाणा. राजस्थान सोडताना नाकेनऊ झाले. खूप मोठा आहे यार राजस्थान, पण रस्ते एक नंबर आहेत. चुम्मेश्वरी रस्ते आहेत, मजा आली. हा दिशा मजा आली, रस्ते चांगले आहेत. बाय बाय राजस्थान, वेलकम हरियाणा. मला आहे ना दुपारी गाडी चालवायला खूप कंटाळा येतो. कोण मला बोलेल ना रात्री गाडी चालव, मी अख्खी रात्र गाडी चालवेल. संध्याकाळी गाडी चालव, मी अख्खी संध्याकाळ गाडी चालवेल. पण दुपारी बोललो ना ऊन डोक्यावर असतं आणि वरून मला दुपारी झोपायची सवय. पूर्ण असं अंग एकदम लेझी होऊन जातं. तरी पण हळूहळू हळूहळू पाणी पित राहिलो ना मग काय वाटत नाही. डिहायड्रेशन झालं बॉडीमध्ये की मग सुस्ती यायला सुरुवात होते, झोप यायला सुरुवात होते, थकवा जाणवतो. त्याच्यामुळे पाणी आहे ना कंटिन्यू पियत राहा. आता मस्त थांबलेलो हॉटेलवर, त्या ढाब्यावर मस्त पराठे रटवले आणि मस्तपैकी पाणी पियालो 2 बॉटल आणि निघालो. आता इकडची जी नावं आहेत ना गावांची ती पण एकदम युनिक आहे. आता पाठी एक बडवा गाव गेलं जोक्स पार्ट, त्याच्या आधी बोची गाव गेलं. हे बघ भेरिया, आता भेरिया, कलवास. भाई हे तर काय नाही. लडाखला चला, लडाखला तर एकदम ह्याच्यापेक्षा अजून अँटिक असतात. जे लडाखला जाऊन आलेत त्यांना तर माहीत आहे, पण जे लडाख ज्यांनी नाही केलं त्यांना तर ही नावं एकदम अशी बोलते, अरे हे काय हाका नूडल्सची नावं घेतोय की काय. पँगॉंग, हानले, चोमोरोरी, नुब्रा. काय नाही, टेन्शन नका घेऊ. तुम्ही प्रज्वल मुंडकरला सबस्क्राईब केलात, डे 1 पासून लास्ट डे जो आपला असणार आहे तोपर्यंत सगळे डिटेल व्हिडिओ, सगळे ब्लॉग तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जो न्यू व्ह्युअर्स असाल तर. आणि आपल्या इंस्टाग्राम ID ला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे आपण अपडेट्स देत असतो आपल्या राईड्सच्या. जर तुम्हाला माझ्यासोबत अशा राईड्स करायच्या असतील तर त्या राईड्सच्या अपडेट्ससुद्धा मी देत असतो. तर ही सिरीजसुद्धा आता चालू आहे मुंबई टू लडाखची, इंस्टाग्रामवर शॉर्टमध्ये, तर तीसुद्धा बघून घ्या. हरियाणातले रस्ते पण चांगले आहेत, इवन राजस्थानचे पण मस्त आहेत. पंजाबचे बघूया आता कसे आहेत. बापरे, ॲक्सिडेंट बघा काय झालं यार, खतरनाक ॲक्सिडेंट झालं आहे. अरे बापरे बापरे. ॲक्च्युली तिथे ॲक्सिडेंट झालेलं ना, म्हणून हे बघा तो रस्ता पूर्ण बंद केलेला, म्हणून रॉंग वे यायला लागलं. आता पुन्हा आपण कनेक्ट झालो आहे ह्या लेनला. तर हे आपल्याला भाई भेटलेत. भाई आपका नाम क्या? मनदीप. यही क्या रहते हो? हाँ यहीं की रहते हैं भाई. चलो सही है. हरियाणा है ना ये? बहुत ही बढ़िया है आपका हरियाणा, मज़ा आया. महाराष्ट्र भी बढ़िया है, घुमा. अरे महाराष्ट्र में कहाँ आए हो? महाराष्ट्र में नासिक, नागपुर गए हुए. अरे वाह, नासिक तो अपना कुंभ मेला का सिटी है. चलो सही है. हम लोग मुंबई से है. आओ मुंबई भी कभी घूमो. तो आएंगे यार. यूट्यूब पे बनाते हो क्या? हाँ यूट्यूब पे, इंस्टाग्राम? हाँ, यूट्यूब इंस्टाग्राम दोनों. किस नाम से है? अभी ये पीछे लिखा है वहाँ पे प्रज्वल डालोगे ना मुंडकर. मराठी में, बट समझ नहीं आएगा आपको. मराठी नहीं आती ना आपको, तो नहीं समझ आएगा आपको. चलो ऐसे वीडियो तो देख लेंगे. थोड़ा गाड़ी थोड़ा आराम करने के लिए रुका है. चाय पानी बनाए भाई? हाँ चाय पानी बना देंगे यहाँ पे. अरे नहीं भाई नहीं, अभी बहुत लंबा जाना है और टाइम भी कम है. अभी नाश्ता ही करके आए हम लोग. कहाँ पे? जस्ट हाँ, इधर पीछे एक ढाबा था, उधर पराठे खा के आ गए मस्त एकदम. चैनल किस नाम से अपना? चैनल आपका है अभी फ़ोन आपके पास? हाँ ठीक है, लेके आओ. ॲक्च्युली गाडी आहे ना मिसिंग मारते परत. तर एकदा आमिरला बोललो की जरा तो चालवून बघ, आणि मी आता आमिरची ॲडव्हेंचर चालवते 390. बघूया थोडं आपल्याला समजेल की नक्की आपल्या मित्रांना पण समजेल आपल्या गाडीत काय होतंय ते. हे देवा परमेश्वरा, लडाख जाऊन येऊ दे फक्त बस, मग नंतर हिला जाते आहे पण मध्येच नखरे करते. आता बघ ना तिथून ढाब्यावर इथेपर्यंत काय नाही, आता मध्ये इथे प्रॉब्लेम झाला फक्त. हा बघ भाई मोबाईल घेऊन आला रे बिचारा, सबस्क्राईब करायला मोबाईल घेऊन आला मला. देख लेना, आपको समझ आए तो सिर्फ
ये मेरा है, मराठी में है, अगर समझ नहीं आए तो सिर्फ मुझे देखना बस, बाकी कुछ मत करना। वैसे कुछ तो चाय पानी या कुछ पिलवाना। अरे नहीं भाई मेरे, आपने बोल दिया पेट भर गया हमारा। कोई चार नहीं वैसे पिला रहे। आता आमिरची ॲडव्हेंचर 390 चालवतोय मी आणि आमिर टेस्ट करतोय माझी गाडी। तो पण तेच बोलतोय की अरे प्रज्वल पिकअपच घेत नाही गाडी। अरे यार काय डोक्याला शॉट आहे यार, हा दाखवावी लागणारच आहे। स्पार्क प्लग एकदा चेक करून घेतो गाडीचा, नाहीतर काय लागलेच चांगले, मग तरी पण नाही होत असेल तर ॲटलिस्ट या राईडला तरी काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे होता यार। बाकी ठीक आहे यार, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात समजू शकतो आपण। इकडे आपण आलो यार महाराष्ट्रापासून कितीतरी लांब आलो, जवळ 700-800 काय यार 1000-1500 किलोमीटर लांब आलो आहे। सर्व्हिस सेंटरवाल्यांना कॉल केला, ते बोलले की इथे नियरेस्ट तुमच्या काय सर्व्हिस सेंटर असेल तर तिथे जाऊन दाखवा, आम्ही कोऑपरेट करू। समजला प्रॉब्लेम? समजला? अरे तू थ्रॉटल देतोस ना, होतच नाही थ्रॉटल, पूर्ण खेचलास तरी। तो एसडीचा ऑथराइज सर्व्हिस सेंटर बघायला पाहिजे कुठेतरी, तिथे दाखवून फायनल करावं लागेल। बघ ना पंजाबमध्ये कुठे आहे का बघ, जलंधरमध्ये आहे का बघ, बघ दिशा टाक जरा। काय यार बाबा, काय करतेस काय करतेस बाबा, लडाखला जायचं आहे आपल्याला, अशी साथ नको सोडूस यार मध्ये। एक्झॅक्टली इश्यू काय ते समजत नाही ना, नाही तर सॉल्व करायला काय प्रॉब्लेम नाही, इश्यू काय ते समजत नाही आहे। हिमांशू आता परत माझी गाडी चालवून बघतोय आणि मी हिमांशूची स्क्रॅम्बलर चालवतोय। हा रस्ता बघा यार, काय रस्ता आहे, किती वेळानंतर असा जंगलाचा रस्ता लागला, बरं वाटलं यार, जंगल बघून जरा बरं वाटलं। मगासपासून नुसतं ओसाड ओसाड बघतोय। माकडं बघा किती आहेत, हो शेट। आणि आजूबाजूला झाडं बघा, एक नंबर एक नंबर। पंजाबमध्ये जेव्हापासून एंटर केलं आहे ना, तेव्हापासून सर्व मला या ठिकाणी शेतीच दिसते, आणि ती शेती बहुतेक गव्हाची असेल, आता एक्झॅक्टली मला माहीत नाही। कृषीप्रधान देश आहे आपला आणि पंजाब त्यात अग्रेसर आहे। आणि इथे एक मी नोटीस केलं आहे, इकडे सगळ्यांचे अलॉय आहेत ना फुल मॉडिफाईड आहेत। मोस्ट ऑफ मला इथे छोट्या छोट्या अल्टोपासून वॅगनारपासून सगळ्या गाड्या मला इथे मॉडिफाय दिसत आहेत, म्हणजे त्यांचे जे अलॉय आहेत ना, अलॉय व्हील सगळ्यांनी मॉडिफाय केलं। A few moments later. काय सीन काय झालंय, कशात अडकली? वायर अडकली? अरे भाई साहब, शे पानी 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 पकड, दे लावतो। ॲक्च्युली सीन काय झालंय, इकडे एक चार्जिंग वायर होती, ती चार्जिंगची वायर ह्याच्यात अडकली, पाटी कशी अडकली आहे काय माहिती आता। ह्याच्या गेली कशी पण ती, इथे बाहेर पाटी लटकवलेली का आकांक्षा, की इथे होती, इथून तिथे गेली, कमाल आहे। चल निघाली चल। खेचू इकडनं, आम खेचू नको तसं, थांब दे वर नको टच करू प्रज्वल, वरती बघ। थांब रे, अरे निघाली रे, दाखव आकांक्षा दाखव जरा। हे बघा वायरीची हालत बघा काय झाली, पुढचा स्लॉटच गेला। भाई साहब नशीब टायमावर बघितली पाटणा हिमांशूने, नाहीतर प्रॉब्लेम झाला असता, पूर्ण ती चाकातच गेलेली पूर्ण। व्हीलच्या बाजूला जो बेरिंग असतो ना, त्याच्यात पूर्ण गुटपरलेली। बरं झालं लगेच बघितलं हिमांशूने। आता इथेच पंजाबला ढाब्यावरती आता नाश्ता करायला थांबलोय, आणि इथे बघा हालत बघा सगळ्यांची कशी झाली आहे। तर आता इथून उधमपूर मला 344 किलोमीटर दाखवते, आणि आलेला आहे फायनली ढाब्यावरचं पंजाबी जेवण। त्या साईडला आहे पनीर भुर्जी, या साईडला आहे पनीर भुर्जी आणि काळे चणे। कसं आहे का? मस्त आहे। आकांक्षाला विचारूया। अरे तू शेफ आहेस, तू सांगितलं पाहिजे, तू जेवण कसं आहे ते सांगितलं पाहिजेस। मध्ये मिक्स कर ना सगळं, ते दिलेलं आहे। जरा जा ना आतमध्ये, कढई बिडई अशी हे कर ना, उडव, आग बिग लाव जरा। श्रीनगरला आहे ना, इथे सर्व्हिस सेंटर आहे SD ॲडव्हेंचरचं, सो त्यांना कॉल केलेला, तर गाडी तर तशी चालते
पण जे मध्ये मध्ये प्रॉब्लेम देते ते दाखवावं तर लागेलच. बघूया आता कसं काय ते. उधमपूर जमलं तर उधमपूरला जाऊन आता इन बिटवीन मध्ये कुठेतरी आपण स्टे करू. तर चला आता मस्तपैकी जेवून घेऊया आणि राईड आपली कंटिन्यू करूया थेट उधमपूरच्या दिशेने. चला आता आपण पुन्हा आपली राईड चालू केली आहे लुधियाना आणि जलंधरच्या दिशेने. इकडे तुम्ही येत असाल ना अशा बाहेरच्या स्टेट्समध्ये जेव्हा तुम्ही गाडी चालवता ना तेव्हा स्पेशल एक काळजी घ्या, जे असे क्रॉसिंग्स असतात ना किंवा युटर्न्स असतात ना तिथे जरा सांभाळून. कारण आहे ना हे जे विलेजर्स आहेत ना बघा, हे असे क्रॉसिंग असतात ना त्याच्यावर तिथे जरा सांभाळून. हे जे लोकल्स आहेत ना ते डायरेक्ट घुसतात, डायरेक्ट रस्ता क्रॉस करतात, बघतात ना आजूबाजूला की गाडी येते की समोरून गाडी येते, एका साईडलाच बघून क्रॉस करतात. त्यामुळे होतं असं की आपण पटकन पॅनिक ब्रेकिंग करायला जातो आणि मग क्रॅश व्हायचे चान्सेस जास्त असतात. हे बघा हे बघा हे बघा ते बघा घुसले. म्हणजे असे घुसतात ना की जसं, त्याच्यामुळे जरा सांभाळूनच आणि सावकाश. तर मित्रांनो फायनली आता आम्ही स्टे केलेला आहे. एवढा हेक्टिक दिवस होता ना, जवळजवळ 650 किलोमीटर आम्ही ट्रॅव्हल केलं आहे. आणि इथून मला आता उधमपूर हार्डली 110 किलोमीटर दाखवत आहे. आणि इथून पंजाब आणि जम्मूची जी बॉर्डर आहे ती मला इथून हार्डली 30 किलोमीटर दाखवते. आणि त्याच्या आधीच थोडं आम्ही थांबलं. चेहऱ्याची अवस्था बघा काय झाली आहे. जबरदस्त रनिंग झाली आहे, जबरदस्त ट्रॅव्हलिंग झालं आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी राईड ही लडाखची झाली आहे. म्हणजे अजून बाकी आहे. आत्ताचं फक्त जवळजवळ आमचं 1800 किलोमीटर कंप्लीट झालं आहे, 1800 ते 1700. आता पुढे अजून आमचं बाकी आहे 400 किलोमीटर तरी बाकी आहे अजून, 400 ते 500. ठीक आहे. हा व्हिडिओ एकंदरीत तुम्हाला तिसरा पार्ट कसा वाटला ना हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्याच्यानंतर चौथा पार्ट येईल, तो इथून असेल जम्मू बॉर्डरच्या आधीच आम्ही जे थांबलो आहे 30 किलोमीटर आधी, तिथून असेल श्रीनगरपर्यंत. कारण उद्या काय पण करून रात्री श्रीनगरला आम्हाला पोचायचं आहे. कारण मला थोडं गाडीसुद्धा माझी दाखवायची होती. तर बोललो चला आता इथे स्टे केला आहे तर मस्त रिलॅक्स करूया, झोपूया. भूकसुद्धा लावली आहे, ते जेवण वगैरे घेऊया आणि पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया. तर चला भेटूया चौथ्या पार्टमध्ये. ॲमेझॉनवरून हे प्रोट्रॉनिक्सचं मी हे मागवलेलं आहे बघा, एक्सटेन्शन बोर्ड. आता किती डिव्हाइस कनेक्ट झालेत त्याला बघा. बघा इकडे पण कनेक्टर्स आहेत सगळे, इकडे पण कनेक्टर्स आहेत. सो ट्रॅव्हल फ्रेंडली खूप आहे. तुम्हाला पण हवं असेल ना तर सर्च करा डायरेक्ट प्रोट्रॉनिक्स एक्सटेन्शन बोर्ड. खूप कामाची गोष्ट आहे यार ही. हे नसतं ना तर वाट लागली असती. चला जेवण पण आलेलं आहे, जेवण घेऊया आता. काय गडबड, क्या गडबड आहे.